महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील कोल्हापूर लिंगायत समाज संस्था, बसव केंद्र आणि राणी चेन्नम्मा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 17 ते 19 मे या दरम्यान राजर्षी शाहू स्मारक भवनामध्ये बसव व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी समारोपाच्या दिवशी पुणे इथले व्याख्याते पैगंबर शेख यांनी संत महात्म्यांचा कल्याणकारी मानवतावाद या विषयावर विचार मांडले. यावेळी बोलताना शेख यांनी 12व्या शतकामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये क्रांती केलेल्या बसवण्णा यांच्याबद्दल समाजात अजूनही अज्ञान असल्याचं सांगितलं. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचं कार्य बसवण्णा यांनी 12व्या शतकात केलं. वर्णव्यवस्था, जातीभेद, धर्मभेद ही समाजाला लागलेली कीड असून ती घालवणं गरजेचं आहे. महात्मा बसवण्णा यांचे विचार आत्मसात केले तर आयुष्यात नक्कीच बदल घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रासह बाहेरील संतांनीही पुरोगामी विचार मांडले होते. तेच विचार आपल्या देशाच्या संविधानात मांडले गेले. भगवा रंग हा गौतम बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रतीक आहे. हा भगवा रंग तुम्ही वापरत नाही म्हणून प्रतिगामी वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या व्यवस्थेचे मारेकरी तुमची सर्व प्रतीकं घेऊन जात आहेत, त्यामुळे सर्वांनी सावध राहायला पाहिजे असं आवाहनही शेख यांनी केलं. यावेळी डॉक्टर माया पंडित, उमेश पवार, शरण आंबोळे, शरण महाजन, सुभाष महाजन आदी उपस्थित होते.